आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसोबत युती करण्याचे उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत। 5 जुलैला आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य। पूरग्रस्तांना आम्ही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला। उद्धव ठाकरेंनी साधा बिस्किटाचा पुडा तरी दिला का? शिंदेंचा सवाल। मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास श्वेतपत्रिका काढणार, ठाकरेंचा महायुतीला इशारा। तर बीएमसीवर महायुतीचीच सत्ता येणार, शिंदेंचा निर्धार। सरकारनं इतकी चोरी केली आहे की मुंबईच्या चोर बाजाराला मोदी बाजार नाव ठेवलं पाहिजे, संजय राऊतांचा जोरदार घणाघात। राजन तेलींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विधानसभा निवडणुकीआधी भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केला होता प्रवेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना धक्का। दिवाळी आधी ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। दसरा मेळाव्यामध्ये जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर झेडपी निवडणूक होऊ देणार नाही, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका, मंत्री पंकजा मुंडेंचे दसरा मेळाव्यात विधान। राज्यात रक्तबीजासारखा जातीयवादाचा राक्षस जन्माला आलाय, मुंडेंचा टोला। मैंने सोचा खामोश रहना ही ठीक है, ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाई। क्लीन चिट मिळूनही मी शिक्षा भोगतोय, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खदखद। शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या हस्ते शस्त्रपूजन। दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरेंनी वाटलं सोनं आणि मिठाई, तर अमित ठाकरेंसोबत शिवसैनिकांचं फोटो सेशन। नेपाळसह शेजारच्या राज्यामध्ये झालेली उलथापालथ देशासाठी चिंताजनक। विविधतेला हाताशी धरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न, अराजकतेचं व्याकरण संपवावं लागेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या केली, मात्र भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं। मित्र कोण शत्रू कोण हे भारतानं स्पष्ट केलं, सरसंघचालकांकडनं ऑपरेशन सिंदूरचं कौतुक। कमल गवई संघाच्या कार्यक्रमाला गेल्या नाहीत, आम्ही आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं, पण एका कार्यक्रमामुळे आपल्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेला, कमलताई गवई यांची प्रतिक्रिया। ऐतिहासिक वारसा असलेला कोल्हापूरचा शाही दसरा मेळावा दिमाखात संपन्न। छत्रपती घराण्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाही दसऱ्याचा सोहळा, कोल्हापूरकरांनी लुटलं सोनं। नवरात्रोत्सवात 16 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक, रोज सरासरी 1.5 ते 2 लाख भाविक अंबाबाईच्या दर्शनाला।